राशी नक्षत्रयुक्त वास्तुधूपाचे प्रथम प्रज्वलन आणि सुलभ श्राद्धयोग ग्रंथ प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला। पुरोहितांना उपयुक्त असा तंत्रमंत्र आणि अर्थासहित समग्र माहिती देणाऱ्या तसेच धर्मातील श्राद्धांबद्दल माहिती देणाऱ्या सुलभ श्राद्ध प्रयोग या ग्रंथाचे प्रकाशन प्रसिद्ध पंचांगकर्ते श्री मोहन शास्त्री दाते यांच्या हस्ते करण्यात आले। तर राशी नक्षत्रयुक्त वास्तुधूपाचा प्रथम प्रज्वलन सोहळा ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर R.N. शुक्ल यांच्या हस्ते पार पडला। यावेळी वेद महर्षी विश्वनाथ शास्त्री गुरुजी, स्मार्त चूडामणी, पंडित शांताराम शास्त्री भानोसे, चारुलता चव्हाण, वैदिक संशोधन मंडळाच्या संचालिक डॉक्टर भाग्यलता पाटसकर, माजी विरोधी पक्षनेते श्याम सातपुते इत्यादी उपस्थित होते। प्रसाद जोशी गुरुजी म्हणाले, 27 राशी नक्षत्रयुक्त असे हे धूप आहे। शास्त्रांमध्ये धूप ही संज्ञा म्हणजे वनस्पती आहे। अध्यात्माला आणि शरीराची सकारात्मक ऊर्जा वाढवण्यास धूप अतिशय उपयुक्त आहे। शास्त्रामध्ये धूप सांगितलेले, मग 7 वारांना कोणता धूप असावा, 30 तिथींना कोणता धूप असावा। तर धूप ही संज्ञा म्हणजे काय, तर धूप म्हणजे वनस्पती, की ज्या वनस्पती अग्नीवर टाकल्यानंतर जो धूर निर्माण होतो तो धूर वातावरण शुद्ध करतो आणि तो वातावरण शुद्ध केल्यानंतर जे वातावरण तयार होतं ते अध्यात्माला, आपल्या मनाच्या शांततेला, आपल्या शरीराची सकारात्मक ऊर्जा वाढवायला मदत करतात। मग या वनस्पतींचा अभ्यास करत असताना धूप ही संकल्पना मनामध्ये आली आणि ती अभ्यास करत करत साकार झाली। अजूनही त्या धूपावर बरेच प्रयोग करायचा प्रयत्न चालू आहे। सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये मला परवा बोलवलं होतं, पण या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझं तिथं जाणं झालं नाही। तिथल्या लॅबोरेटरीजमध्ये जीवजंतूंचा जो रोगजंतू आणि सर त्याच्यावर जास्त बोलतील, मला त्याच्यावर जास्त बोलता येणार नाही की त्या धूपाचा किती परिणाम होतोय, त्याची टेस्ट 24 तासाची तिथे घेण्याचं त्यांचं प्रयोजन आहे। ती 1 आठवड्याभरात पूर्ण होईल आणि मग हा धूप खऱ्या अर्थाने आपण लोकांना विकण्यापेक्षा, ज्या व्यक्तीला काहीच करता येत नाही, ज्याला घरामध्ये ज्याचा हातावर पोट आहे, त्याला दुसरं काही सुचतच नाही, अशा व्यक्तीने जरी हा धूप वापरला तरी त्याच्या घरामध्ये बऱ्याच सकारात्मक लहरी मला आढळल्या आहेत। सुलभ श्राद्ध प्रयोग या ग्रंथाचे लेखक श्रीराम शास्त्री जोशी म्हणाले, पुरोहितांना उपयुक्त असा हा ग्रंथ आहे। श्राद्ध ही संकल्पना अतिशय कठीण आहे। ती लोकांच्यामधून निघून जावी, विशेषतः पुरोहितांच्यामधून निघून जावी आणि पुरोहितांना श्राद्ध करण्यामध्ये आनंद निर्माण व्हावा। श्राद्ध ही जी संकल्पना आहे ती अतिशय देवपूजेपेक्षाही कठीण आहे। श्राद्धाऐवजी देवपूजा, शांती करणे सोपे असते। या ग्रंथामध्ये श्राद्धांचे 75 घटक विशद केले आहेत। आई वडिलांचे श्राद्ध करणे हे महत्त्वाचे कर्तव्य असते असेही त्यांनी नमूद केले। आणि त्याच्यावर सर्व श्राद्ध संकल्प अवलंबून आहेत। या सर्वांना, सर्व ज्ञाती बांधवांना श्राद्ध हे करण्याचा अतिशय महत्त्वाचा तो एक कर्तव्य आहे। आई वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी ती महत्त्वाचा भाग आहे। नाहीतर आई वडिलांचं श्राद्ध जर केलं नाही तर आपलं रक्त शोषण करून घेतात इतर, हे निश्चित